नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, श्रमगंगेच्या तीरावरती श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, इमान आम्हा एकच खावे, इमान आम्हा एकच ठावे, कामगारांनी काम करावे, कामगारांनी काम करावे, इमान आम्हा एकच खावे, इमान आम्हा एकच ठावे, कामगारांनी काम करावे, कामगारांनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी. 2 मिनिटात कंप्लेंट नोंद होती, कुठली शहनिशा न करता. कस काय होती? हा, इथं माजी आमदार माजी मंत्र्यांची पोरगी 40 वर्ष सत्तेत राहिलेला माणूस, तिला 2 दिवस यांनी उन्हात बसवले, हजारो माणसं गोळा करून एक कंप्लेंट नोंदवायला. हे आमच्या अनिकेतवरती हल्ला झाला, मारहाण, आजपर्यंत कंप्लेंट नाही, साधी एनसी नोंदवली फक्त. हा, ये ऐका, गोऱ्यांचाच प्रश्न आहे, तुम्हाला समजून नाही राहिलं, तुम्ही ऐका, तेच सांगू राहिलो मी. तर ही कंप्लेंट नोंदवून घेते का नाही लगेच? कंप्लेंट नोंदवल्यावर गाया जाते कुठं? गाडीतल्या गोशाळेत. कायदा आहे का, नियम आहे का असा? कंप्लेंट नोंदवल्यावर लगेच पाठवा. शेतकऱ्याला सांभाळतो ना, त्याच्या गाई तो सांभाळील. ते कोण पाहतं? शेतकरी चंदी, चारा, पाणी, वैरण, जीव होती तो रक्त आठवत होती गाई सांभाळायला. तिथं गेली 2 दिवसात गायच्या हाडकं दिसत आहे. परत हाडकं वर म्हणजे ते दिसू नये त्याच्यासाठी जे काय करावं लागतं ना, ते महिने करून ती गाय परत सुधारत नाही एकदा बसल्यावर. तर पोलीस इतक्या पटकन कंप्लेंट नोंदवून घेतात, त्याच्यानंतर गाई तिकडे जाते, तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याला परत गाई मिळत नाही, गाई जाते बाजारात. बाजारात कोणी येतं? पुराव्यानिशी बोलतोय मी, लिंक मी माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर आज टाकेल. एक शेतकरी आहे, त्यानं सांगितलं माझ्या 3 म्हशी होत्या, गाडी पकडली, गोशाळेत नेली, त्याच्यानंतर मला गाई घ्यायच्या म्हणून कोणाचा तरी फोन आला, तुम्हाला गाई घ्यायची आहे का? मी म्हटलं घ्यायची आहे, व्हिडिओ पाठवला, माझ्याच गाई. पोलिसांना सांगितलं, पोलीस म्हणे नाही, पुरावा पाहिजे. मग त्यानं काय केलं, घ्यायच्या म्हणजे घेऊन ॲडव्हान्स पाठवला पैसे. त्या गाई त्याच्याजवळ आल्या आणि मग पोलिसांना बोलवलं, तेव्हा ती केस नोंदवली आणि प्रकरण उघडकीस आलं. आणि त्या म्हशी गायने म्हशी त्याच्या म्हशी त्याला ताब्यात मिळाल्या. युट्यूबला तुम्ही शोधलं, हजारो प्रकरणं मिळतील. जसं शेतकऱ्याच्या पोराला मी सांगितलंय ना, तसं शहरात एक लय मोठा वर्ग आहे का ज्याचं, जो त्या गाईचं ऋण मानतो, त्या गाईचं दूध आपण पितो म्हणून त्याचं ऋण मानतो. व्यापारी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, छोटे छोटे टपरीवाले आहेत. त्यांनी ना आपल्या तिथं छोटे छोटे बॉक्स ठेवलेत गोरक्षा गोशाळेसाठीचे. बिचारा रुपया कमावला, त्यातले 2 पैसे का होईना त्या पेटीत रोज टाकतो भावनेनं, की गाईला जाऊ राहिलेत आपले. आमचे विकास गुंजाळ आणि आम्ही एक प्रवीण शिंदे पण आहेत, आता BBCचं काम करतात ते. आम्ही सोबत एक प्रोजेक्ट सुरू केला होता. आम्ही शेतकऱ्याचं दूध घरपोच शहरात द्यायला सुरुवात केली होती. शिकतच होतो आम्ही तेव्हा. शिकत असल्यामुळे बऱ्याच आले, आम्हाला ते थांबवावं लागलं. परंतु इथं अर्बन बँकेच्या पाठीमागं एक कुटुंब होतं. ते मावशींनी एक दिवस 50 रुपये दिले. म्हणलं मावशी कशाची? म्हणे ते गाईला चारा घाला तुमच्या. म्हणलं आम्ही घालतोच, त्याला कशाला पैसे पाहिजे? नाही म्हणे माझ्या वतीनं घाला, हे त्या गाईला माझा चारा जाऊ. असे शहरात एक मोठा वर्ग आहे का ज्यांचं गाईवरती प्रचंड प्रेम आहे. त्या लोकांबद्दल मला लय आदर आहे. परंतु त्या लोकांना पण माझे आव्हान आहे, जो तुमच्या घामाचा 1 रुपया 2 पैसे तुम्ही पेटीत टाकीत्या ना, त्याचा जाब विचारा. जाब कुठं जातो तो विचारा. ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्याचं काय होतं, तुम्ही त्या पेट्या उकळून फेकाल आणि ते पैसे नेणारची कान हाणाल. इतकं धडधडीत सूर्यासारखं सत्य आहे हे सगळं. या सगळ्या परिस्थितीत हे सगळं सांगत असताना हे जे गावातल्या भावाला, शहरातल्या आपल्या गोप्रेमी माणसाला हे आवाहन केल्यानंतर मी आता शेतकऱ्यांना आवाहन करतोय. हे आज जे जमले झाडाचे शेतकरी, आपलं पण काम आहे आता. आपल्या गावातला भाऊ जो दुसरा शेतकरी, सगळ्यांना सांगायचं, आज जर जागे झालो नाही तर खरोखर अजिबात अतिशोक्ती नाही, विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासारखं आपल्याला फाशी घ्यावी लागणार. आपण कितीही 4 चाकी गाड्या उडवल्या, कितीही शहाणपणा केला, सदाभाऊंना जसं
अनिकेत म्हणला की प्रगतिशील शेतकरी, सदाभाऊ म्हणे काच प्रगतिशील शेतकरी, कारण त्याचा डोंगर आहे, प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार आहे. आज जागे झालो नाही तर प्रत्येकाला आपल्यावरती आत्महत्या करायची, फाशी घ्यायची वेळ येईल. सांगण्यासारखं फार काही आहे. आता फार वेळ झाला आहे, वेळ माझ्याकडे आता कमी आहे शेवटी मी बोलत असल्यामुळं, परंतु मुख्य भूमिका सांगणं फार महत्त्वाचं होतं. ती भूमिका सांगितल्यानंतर आपण मागणी काय करतोय, मागणी करताना आपण सरकारला सांगतोय, जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी मी वेगळं काही सांगायची गरज नाही आहे, परंतु हे जे ऐकणारं प्रशासन आहे शेतकऱ्याचीच पोरं आहेत. त्यांच्याशी बोलताना आम्हाला लक्षात येतं कुठल्याही अधिकाऱ्याला भेटल्यावरती या प्रश्नाची धग काय झळ काय ते त्यांना कळतंय, त्यामुळे ते आपल्याला सगळं सहकार्य करतायत. परंतु शहरात राहणारा जो वर्ग आहे, किंवा माझ्या अगोदर बोलताना अवताडे साहेब म्हणाले की काही इतर व्यक्तीही म्हणाले की ज्याच्या घरी शेळीचं शेपूट नाही तो शेतकऱ्याला आज गोभक्ती शिकवायला निघालाय. म्हणजे जो शेतकरी दररोज रक्त आटवून घाम गाळून गाईला पाळतो पोसतो, ज्याच्या DNA गोसेवा आहे, त्याला हे तथाकथित गोभक्त, ते गोभक्त नाही येत ते गो, आता त्याला शब्द भयंकर मला सुचत आहेत, कारण की मला जे काही 2 दिवसात पुरावे मिळाले सगळे, तर ते गोभक्षकच म्हणायचं होतं मला, पण मी थांबून घेतलं. खरे ते गोभक्षक आहेत, शेतकरी भक्षक आहेत. पुरावे मी तुम्हाला आता सांगणारच आहे, बोलताना ते सगळे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. आता गावागावातली परिस्थिती तुम्ही बघा, शेतकरी इतका जीव त्या जनावरावर असतो, पण नाईलाज आहे. जर त्या गोऱ्याला दूध पाजत राहिलं तर दुसरीकडे कुठेतरी कामाला जावं लागेल किंवा शेती विकावी लागेल, आणि पैसे आणून त्या पशुखाद्याचे पैसे आणि जे काही मल्टीव्हिटॅमिन जनावराला द्यावे लागतात त्याचे पैसे, हे सगळे खर्च शेतकऱ्याला त्या पद्धतीने भरावे लागतील. डेअरीतून दुधाचा 1 रुपया घरात येणार नाही, आजही येतोय असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून लोक दूध पाजायचं बंद करतं, कोण कमी पाजतं, कोण डोळ्याने काय व्हायचं ते होऊ दे म्हणून कुठेतरी नेऊन सोडून देतो अगोदरच, आणि कुत्रे यांचे लचके तोडताय. म्हणजे जे खरंच गायीवरती ज्यांचं प्रेम आहे त्याला देखोल का कुत्र गायीचं लचकं तोडत असताना, वासराचं लचकं तोडत असताना देखोल का? हे भामटे गोरक्षक ज्यांना किंमत थोडीशी काडीची गायीचं प्रेम नाहीये. चंद्रकांत झटाले म्हणून एक अभ्यासक आहे, शेतकरी अभ्यासक आहेत, त्यांनी तर एक लेख लिहिला याच्यावरती, गोरक्षण धर्म की धंदा. तो लेख मी आज सगळीकडे सगळ्या आपल्या मीडियावरती देईलच. म्हणजे कशा पद्धतीने सगळं स्कॅन्डल चालतंय देशभर, जिथं जिथं गोवंश हत्याबंदी कायदा झालाय तिथं तिथं हे किती मोठं रॅकेट आहे की शेतकऱ्याच्या गायी लुटायच्या. तर ते कसं आहे ते सविस्तर मी पुराव्यासोबत सांगेन. त्याच्या अगोदर एकदा परिस्थिती मी सविस्तर सांगतो. शेतकरी काय करतो बिचारा, ते देखत नाही म्हणून डोळ्या निराळा नेऊन ते वासरू कुठेतरी सोडून देतो, किंवा मेलं की गावात कुठेतरी वड्याला नेऊन टाकतो. जसं माझ्या अगोदर एका वक्त्यांनी सांगितलं की गावागावात ठिकठिकाणी, हे एका गावात एका ठिकाणी नाही, हा प्रत्येक मळ्यात एका ठिकाणी 4-4 ठिकाणी वासरं मेलेले नेऊन टाकायच्या जागा झाल्यात. ते सडलेत, खुजलेत, वास सुटलाय, रस्त्याने जावत नाही तिथनं. आरोग्यावरती त्याचा किती भयंकर परिणाम होणार आहे. शेतकऱ्याच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतोय की आपण ज्याच्या आपल्या समोर जीव तळतळत मरतोय. म्हणून सर्वांनी आवाज द्यायचा आहे, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जय भवानी, जय शिवाजी. खऱ्या अर्थाने आपण सर्वजण शिव आर्मी शेतकरी संघटना यांनी आपल्या या संगमनेर तालुक्यामध्ये प्रामुख्याने प्रथमतः लीड घेऊन, पुढाकार घेऊन, जो आपला भाकड जनावरांचा मूळ प्रश्न या ठिकाणी प्रत्येक शेती वर्गामध्ये आणि पशुपालकांमध्ये तयार झालेला आहे. हा प्रश्न या ठिकाणी तालुकास्तरीय शासनाच्या दरबारी मांडण्याचं या ठिकाणी धारिष्ट दाखवलं. त्याबद्दल मी प्रथमतः या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आणि संगमनेर तालुक्याच्या वतीने शिव आर्मी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आभार व्यक्त का करायचे? आभार व्यक्त का करायचे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा प्रश्न आहे जवळजवळ 3, 4, 5, 6 महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे, परंतु कुणी या ठिकाणी आवाज उठवून या ठिकाणी समोर यायला तयार नाही. फक्त गावामध्ये इथं तिथं कुजबूज करायची, हॉटेलवर कुजबूज करायची, ग्रामपंचायतमध्ये येऊन या ठिकाणी फक्त त्रास द्यायचं काम करायचं की या जनावरांचं करायचं काय, या जनावरांचं करायचं काय, या गोऱ्यांचं करायचं काय. आणि शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे.
ज्या ठिकाणी कुरेशी बांधव या ठिकाणी या गोऱ्यांचं खरेदी करून किंवा काय पद्धतीने या ठिकाणी नेऊन त्याचं काही व्यवस्थापन करीत असेल, ते देखील या ठिकाणी विविध संघटनांनी त्यांच्यावर भडीमार करून ते व्यवस्थापन बंद केलं. असू द्या, आपल्याला त्याच्याबद्दल देखील वाद नाही, परंतु या विविध संघटना असतील, आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही. पहिल्यांदा या शासनाने काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या आधी त्याची सोय केली पाहिजे, या जनावरांची सोय केली पाहिजे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं किंवा या ठिकाणी आवर्जून सांगितलं की हे भाकड जनावरे सांभाळण्यासाठी, हे गोरे सांभाळण्यासाठी मासिक या ठिकाणी 20,000 रुपये अनुदान द्यावे. परंतु या ठिकाणी सरकारला ते शक्य नाहीये, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. का शक्य नाहीये? ते दुधालाच बाजार देऊ शकत नाही, तर या जनावरांचे भाकड जनावर सांभाळायला कधी तुम्हाला अनुदान देणार आहे? हे निकम्मी सरकार आहे. आपल्याला याबद्दल या ठिकाणी कुठल्या पद्धतीची ठोस भूमिका यांच्याकडून मिळणारच नाही. आणि खऱ्या अर्थाने मी एक शोकांतिका व्यक्त करतो, या शिवा आर्मी शेतकरी संघटनेने प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी लाऊडस्पीकरवर गाडी अनाउन्सिंग केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. शेतकऱ्यांना या ठिकाणी एक शोकांतिका अशी आहे की आज या ठिकाणी किती शेतकरी आले, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आज जरी ही सुरुवात आहे, परंतु माझ्यावरी या माध्यमातून परत संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्याला, पशु उत्पादकाला एक विनंती आहे की आपण आगामी काळामध्ये आजच्या नियोजनातून जे काही ध्येय धोरण या शेतकरी संघटनेचे ठरेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण स्वतः या सहभागी व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने हे पशु पक्षी या ठिकाणी पशु हे जे गोरे आहे, जे इकडे तिकडे अस्ताव्यस्त या ठिकाणी सोडले जातात, नदीच्या कडाला, वड्याच्या कडाला, फॉरेस्टच्या कडाला, गाववाडीच्या कडाला. परंतु याचे दुष्परिणाम या ठिकाणी आगामी काळात काय होणार आहे? आज फॉरेस्टच्या कडाला किंवा इतर ठिकाणी या ठिकाणी हे गोरे सोडल्यानंतर हे कवळे गोरे आहे, वाघाला या ठिकाणी आयती शिकार या ठिकाणी मिळायला लागली आहे आणि वाघाच्या तावडीतून जे या ठिकाणी गोरे जे जनावर या ठिकाणी सुटणार आहे, तिला कुत्रे लोचके तोडणार आहे, त्यांच्यावाले कुत्रे या ठिकाणी त्यांच्यावाला मांस या ठिकाणी खाणार आहे. आणि काही काळात हे मांस त्या कुत्र्यांना जर मिळाला नाही वेळेवर, तर या ठिकाणी शाळेतून जाणारे लहान मुले किंवा या ठिकाणी मानवी हल्ले या ठिकाणी यांचे वाढणार आहे. हे दुष्परिणाम या ठिकाणी शासनाला परत भोगावे लागणार आहे. आणि आम्ही अल्टिमेटम 8 दिवसाचा सरकारला दिला होता की लवकर या संदर्भात सरकारने धोरण ठरवावं, परंतु त्याबाबत फक्त निवेदन घेऊन हे वरती पाठवण्याचं काम सरकारी यंत्रणेने केलेलं आहे, परंतु त्या संदर्भात ठोस अशी काही भूमिका सरकारने घेतली नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या गोऱ्यांसहित शेतकरी या ठिकाणी हे आलेले आहेत. आणि आज म्हणणं हेच आहे की गोवंश कायद्याच्या नावाखाली जो काही अराजक या ठिकाणी चाललेला आहे, जे काही शेतकऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी चाललेली आहे, ती पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे. आणि गोवंशाच्या नावाखाली जे जनावरं गोशाळेत किंवा इकडे तिकडे पाठवले जातात, त्याचं सोशल ऑडिट, सामाजिक ऑडिट हे झालं पाहिजे की नेमके शेतकऱ्यांकडून घेतलेले जनावरं हे नंतर जातात कुठं. म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की आता इथून पुढं आमच्या जनावरं बाजारला जात असताना जर आमची गाडी गोरक्षकांनी कोणी अडवली, काही जर केलं, तर आम्ही तात्काळ ती गाडी सरकारच्या दारात, कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांच्या दारात ती गाडी आणून उभी करू, तिथंच त्यांच्या ताब्यात हे जनावरं देऊ, तिथं रितसर पंचनामा करून जनावरांना टॅग मारून मागू आणि ते जनावर त्यांच्या ताब्यात देऊ आणि दिलेल्या जनावरांचे सरकारी किमतीप्रमाणे, सरकार बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ठरवून ते पैसे त्यांनी आम्हाला द्यावे आणि ते जनावरं ताब्यात घ्यावी इथून पुढं, असं आम्ही सरकारला आव्हान करतोय. आणि हे जे आंदोलन आहे, शिव आर्मी संघटना, दत्ता ढगे आणि माझे ह्या एचएफ गाई गोशाळेत जाऊन पुढे जातात कुठं, प्रशासनाने याची पूर्णपणे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे. आज लाखो जित्राबं गोळा केलेली ते 10 वर्षात, त्यांचं पुढं झालं काय? माझ्या घरच्या 11 गायी नेलेल्या आहेत प्रशासनाने रातच्या पहाटेच्या 4:30-5 वाजता येऊन. असा कोणता कायदा आलाय का शेतकऱ्याच्या गोट्यावरती धाड टाकायची किंवा तिथं काय 2 नंबर चालू आहे किंवा काय अशी गोष्ट असेल तर मी मान्य केलं असतं, पण अशी घटना कोणतीच माझ्या गोट्यावरती चालू नाही. मग असा कायदा आलेला आहे का कोणता? हे अशा भरपूर शेतकऱ्यांच्या गोट्यांवरनं माल गेलेला आहे. हा घटनाक्रम संतवाडी आळे, गट नंबर 2172, माझ्या एवढं लक्षात नाही गट नंबर, मी स्वतः मालक आहे तिथलं. संतवाडी जुन्नर तालुक्यात हा घटनाक्रम घडलेला आहे. हा असं अनेक ठिकाणी घटनाक्रम घडलेला आहे. तुमचा अनुभव त्याच्यातून काय आला? तुम्हाला असं का वाटलं का याचं मोजमाप झालंच पाहिजे? वैयक्तिक माझा अनुभव असा आला, याचं मोजमाप हे जित्राबं जातात भरपूर मोठ्या प्रमाणात, हे जातात कुठं, आणि हे जे कथाकथित गोरक्षक आहे यांच्या हेतूनही जातात.
हेतू प्रत्येकाचा अलग अलग असू शकतो. माझा हेतू पाळण्याचा आहे. सदाभाऊ हसे. मी एक चिखली गावचा हिंदू शेतकरी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गोठ्यावर 14 गायी होत्या, पण या सरकारच्या नाकर्तेपणामुळं आज दुधाला 30 रुपये 25 रुपये 27 रुपये बाजार मिळतो. त्या 14 गायीपैकी माझ्याकडं आता फक्त 4च गायी शिल्लक राहिल्या आहे. त्या 2 गायी भाकडे आता सध्या. म्हणजे आता माझी अशी अवस्था झाली आहे, मी पूर्ण कर्जबाजारी झालो आहे. कारण दुधाला बाजार नाही, खाद्याला बाजार वाढले आणि तो दूध धंदा जो होता तो परवडेबल राहिला नाही. आणि आता अशी अवस्था झाली, मला आता माझ्याकडे एक जनायला गाय होती, ती विकायला होती, जिची किंमत लाख रुपये होती. पण आता ह्या भाकड गाया हे व्यापारी कुणी घेत नाही, त्याच्यामुळं गायांना किमती राहिल्या नाही. ती गाई मला 45,000ला विकायला लागली. म्हणजे मी आज त्या ठिकाणी 50 ते 60,000 रुपये ना तोट्यात आलो. अशा प्रकारे कर्ज शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्यावर हे कर्ज वाढत गेलं आहे. आजही मी शेतकरी याच्यामुळं कर्जबाजारी झालो आहे. थोडक्यात माझ्यासारखे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. माझी एकच मायबाप सरकारला इच्छा आहे का तुम्ही हिंदुत्व करतात, अहो हे शेतकरीसुद्धा हिंदू आहे, मग तुम्ही असं का म्हणून हे हिंदू शेतकरी मरून जातील. त्याकरता माझी एक विनंती आहे की तुम्ही आमच्या दुधाला 40-45 रुपये लिटर बाजार दिला पाहिजे, मग शेतकरी हा जगेल टिकेल. आता 2015ला गोवंश हत्याबंदी कायदा म्हणून कायदा केला. अगोदर आपल्याकडे गोहत्याबंदी कायदा जवळजवळ स्वातंत्र्यापासून 1960 पासून. तर गोहत्याबंदी कायदा म्हणजे गायीची हत्या करायची नाही. पण 2015ला गोवंश हत्याबंदी नावाची जी भानगड आणली, त्याच्यात गोरे बाकी भाकड जनावरांच्या संदर्भात सगळंच बंद झालं. आणि त्याचा गैरफायदा घेत काही टोळ्या तयार झाल्या, ज्या स्वतःला गोरक्षक म्हणून घ्यायला लागल्या. आणि त्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवणं, बाजारात जाणाऱ्या गाड्या अडवणं, ते जनावरं तुम्ही बेकायदेशीर नेताय, कत्तलीला नेतायत असं म्हणून चोरून नेतं. म्हणजे एक प्रकारची ढापणं ती जनावरं परत शेतकऱ्याला मिळतच नाहीत. केस इतके दिवस चालते की नंतर ते गोशाळेवाल्यांनी त्याचा पालन पोषणाचा जो खर्च सांगितलेला असतो शेतकऱ्याला, एवढे पैसे द्या, तर त्या गायच्या किमतीपेक्षा तो पालन पोषणाचा खर्च जास्त मागत आहे. त्याच्यामुळे शेतकरी त्या गाय पाहायलाच जात नाही. आणि हे पुढं होणार हे माहीत असल्यामुळंच माझ्या आधी जसं गणेश पाडेकरांनी सांगितलं, हे अगोदरच गाय ताब्यात आले की विकायला सुरुवात करता लगेच, जसे गिराईकं मिळतील तसे. आणि त्याचा परिणाम असा आहे की ही सरळ रॅकेट आहे की शेतकऱ्याच्या गाया लुटायचं आणि त्याच्यावरती पोट भरायचं. हे काय गोसेवा गोभक्ती बिक्ती काही नाही आहे यांचं. त्याच्यानंतर या कायद्याचे परिणाम इतके भयंकर झालेत, म्हणजे तो कायदा रद्द करावा का? आमचं गायांवर इतकं प्रेम आहे की गोसेवा आम्हाला काय शिकवायची, कायद्यात सुधारणा करा असं आमचं म्हणणं आहे. 1990ला या कायद्यात सुधारणा विधेयक आलेलं होतं. अनेक लोकांनी त्या काळातही प्रयत्न केले, पण त्या कायद्यात त्यावेळेसही सुधारणा न होता 2015ला उलट्या सुधारणा अजून झाल्या. आता त्या कायद्यात सुधारणा कराव्यात ही पहिली मागणी आहे. आणि का कराव्यात? तर आता ही जे आपण गोरे पाहत आहेत हे एका मळ्यातले गोरे आहेत. आम्ही आता लंपीची भीती आहे सगळे, त्याच्यामुळे गावागावातले सगळे गोरे काही गोळा नाही केले. आमचे एका मळ्यातले एका गावाच्या एका मळ्यातले एवढे गोरे आलेत. विचार करा, जर एका मळ्यातून एवढे गोरे येत असतील आणि सगळे नाव येत तुम्हाला दिसतंय, तर गावागावात किती गोरे पैदा होत आहेत. तर ह्या गोऱ्यांचं करायचं काय? तर मग हे गोरे काय होतं, शेतकरी दूध पाजायला परवडत नाही. दूध पाजायला परवडलं नाही की मग तो दूध पाजत नाही, तो बिचारा उपाशी मरतं. मरून गेलं की नेऊन ओढ्याला टाकून देतात. काही शेतकरी ते मारायच्या आधीच कुठेतरी वावरात नेऊन सोडतात, जगलं मेलं तर मेलं, वाघ खाऊन जाईल. म्हणजे कितीतरी शेतकऱ्यांनी गोठा बंदिस्त केलाय, घराला कंपाऊंड केलंय आणि अंतुले बाहेर कंपाऊंडच्या नेऊन बांधलेत का वाघाने ओढून द्यावा. कारण ते रोज दूध न पिता तळतळ मारताना देख होत नाही. कारण किती झालं तर शेतकरी प्रचंड संवेदनशील आहे जनावरांच्या बाबतीत. त्याच्यानंतर या सडलेले जे जनावर आहेत त्याच्यामुळे आरोग्याचे पर्यावरणाचे जे प्रश्न निर्माण होणार ते प्रचंड गंभीर आहेत. या आरोग्याच्या पर्यावरणाच्या प्रश्नांच्या पुढं आता काही शेतकरी म्हणजे प्रत्येक जितक्या माणसं तितक्या प्रवृत्ती. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इथं शिरापूरमध्ये एक घाट आहे, त्या घाटात काही लोकांनी गोरे आणून सोडले. तुमचेच ना शिरापूरचे 10 गोरे आणून सोडले. तुमच्याच गावात कोणतरी गोसाई ना खाली, तिथं गोसाई नावाचे कुटुंब आहे, त्या बाईला ते देखवलं नाही, जनावर ओरडू राहिलेत. ती माईला बिचारी म्हणजे एक एक किस्से सांगायला डोळ्यात पाणी येईल असं. ते गोरे घरी घेऊन आली, डेअरीला दूध गेलं नाही तरी चालन म्हणली, आणि त्या गोऱ्यांना अर्धा लिटर दूध पाहिजे. ती बरोबर आहे की नाही बाबा? तर इतकं सगळं भयंकर परिस्थिती आहे. पण आता ते प्रेमापोटी ते गोरे जरी जगवले तिनं, पुढं काय शेतीला या गोऱ्यांचा काही फायदा आहे का? अजिबात नाही. हे गोरे उद्या ज्यावेळेस मोठे होतील, हे शिंग येतील चांगले,
तुम्ही कुठेही आता युपी मध्ये बघा जोरात आंदोलन चालू आहे ह्या गोऱ्यांच्या बद्दल. तिकडे आधी कायदा आला होता त्याच्यामुळे तिथं वळू झालेत तयार, शेतमालच येऊ देत नाहीत. तिथं जोरात आंदोलन चालू आहे सध्या युपी मध्ये. तर आपण मागच्या स्टेजला आहे ते आपल्या पुढे आहेत अजून, तर त्या स्टेजला आपण जाणार आहेत जर आजच जागे नाही झालो तर. आपण थोडं लवकर त्यांच्यापेक्षा जागे झालो. त्याच्यामुळे आत्ता तातडीनं आपण आमची सरकारकडे हीच मागणी आहे का त्या कायद्यात सुधारणा कराव्यात, ह्या गोवंशांची तुम्ही व्यवस्था लावावी. आमची अजिबात म्हणणं नाही कत्तल करावी, सरकारचं म्हणणं आहे सांभाळावं. तुमच्यापेक्षा आमचं काय ना जास्त प्रेम आहे, सांभाळा ना. टॅक्समधनं पैसे द्या, आम्ही टॅक्स भरतो. एकट्या शेतकऱ्यावरती ती जबाबदारी टाकायची नाही. आधीच तो मरायला झाला आणि त्याला तुम्ही अजून मरणी घालणार का? हे जमणार नाही. हीच सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. धन्यवाद.